नमस्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार असं आमची संस्कृती सांगते आणि त्या संस्कृतीच्या अनुषंगाने दीप प्रज्वलन होतोय आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या साक्षीने। गेली अनेक वर्षांपासून अर्थात 2-3 वर्षांपासून या ठिकाणी महिलांच्या नावाची नोंदणी या ठिकाणी होत होती। ते महिलांना या ठिकाणी गृहोपयोगी वस्तू कशा देण्यात येतील त्याचा विचार विमर्श अमृत काका साडा हे करायचे आणि त्याच्या मूर्त स्वरूपात या ठिकाणी येत आहे। जोपर्यंत दीप प्रज्वलन होत आहे तोपर्यंत आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या। ज्येष्ठ नगरसेवक विष्णू भैया मी मगापासून पाहतो की तुम्ही टाळ्या का वाजवत नाही ते मला कळत नाही। अरे सगळ्या महिलांचा सगळा जीव त्या संसारामध्ये असतो आणि संसार उपयोगी वस्तू आपल्याला मिळता येतात। सर्वसाधारणतः 30 वस्तू त्या शेख यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे। त्यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होईल। संजय महागाव हे प्रधान यांचं स्वागत करते। हे त्यांचं स्वागत करते। भजनजी परदेशी यांनाही विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं। अमोलजी कोवळ यांची या ठिकाणी विश्रांती होती की कृपया आपण स्वागताचा स्वीकार करावा। त्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या राजकीय लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। 1 महिन्यानंतर हा म्हणजे अजातशत्रू आहे एका विशिष्ट राजकारणासाठी। मित्रांनो, पुरुष असो वा स्त्री, एकदा का लग्न झालं की प्रत्येक जणाला आपल्या संसाराची ओढ असते। इथाची प्रत्येक महिला आपल्या शेजारणीला भाजी देते पण आठवणीने सांगते ताई वाटी लवकर पाठवा बरं का। असे आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते अमृत काका साडा यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवायला पाहिजेत आणि त्यांना मी विनंती करते की कृपया आपण कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावे। पेडबीड शहर विकास प्रतिसेवक समितीच्या माध्यमातून आपण एक महिला दिनाच्या निमित्त हा कार्यक्रम आपण घेत आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमच्या भगिनी संगीताताई चव्हाण या ठिकाणी असलेले बीड जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष गणेशजी वडेकर, आरपीआयचे बीड जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जोगण, आमचे मित्र विष्णू भैया वाघमारे आणि एमआयचे अध्यक्ष आमचे मित्र शफीक भाऊ, आमचे आदरणीय बंधू बाबूशेठ लोढा, पेडबीडचे PI भुजबळजी साहेब, आमचे मित्र मुन्नाजी इनामदार व आदरणीय व्यासपीठ विराजी डोकर, बाळासाहेब डोकर,
आमचे आता झालेले आणि दादाचे बंधू किशोरजी जगताप, कारण या ठिकाणी हा आपण कार्यक्रम जो आयोजित केला होता, आता संचालकांनी सांगितलं की या ठिकाणी पक्षविरहित हा कार्यक्रम आहे. गेल्या 1.5 वर्षापासून या ठिकाणी आपण महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाच्या वतीने आणि पुणे भाग्य संघटना या माध्यमातून पेडबीड शहर विकास समिती काम करत आलेला आहे. माझ्याकडं व्यासपीठावरती लोकांना मी सांगू इच्छितो की मी जवळजवळ पेडबीड आणि शहर आणि तालुक्यामधून कमीत कमी 950 महिलांची नोंदणी आम्ही केलेली आहे. या ठिकाणी पेडबीड समितीचे सदस्य आमचे मित्र सुरेश बनसोडे, हे त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की आपण महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि शासनाच्या योजना त्या महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. यासाठी आमचे राणा चव्हाण असेल, सम्राट चव्हाण असेल, संजयजी मांडवळ असेल, अनेक या भागातले आमचे लक्ष्मण शेरपुरे, जयंत राऊत या ठिकाणी त्यांना सहकार्य केलं आणि या ठिकाणी त्यांनी पूर्ण महिलांचे फॉर्म त्यामध्ये घेतले आणि ज्या पद्धतीने महिला कामगाराला जे मंडळ आहे त्यावेळेस फीस 90 रुपये होती. 90 रुपये आपण प्रत्येकाचे भरले. ज्या पद्धतीने आपण पाहतो बांधकाम कामगाराला आपण जर एखादा बाहेरचा फॉर्म भरायचा असेल तर कमीत कमी 300 ते 400 रुपये फॉर्म भरायला घेतो. या महिलांकडून आम्ही एकही रुपये न घेता या ठिकाणी काम करायचा मी प्रयत्न केलेला आहे. आमचे प्रसंगी त्यांनी सांगितलं तुम्ही जे मानधन देतात ते मान्य मला, त्यांनी मिनिमम मानधन त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि कामगार कल्याणमध्ये 90 रुपये प्रत्येक महिलाचे भरण्याचा प्रयत्न भरले. मधल्या काळामध्ये काही अडचणी असल्यामुळे प्रत्येकाचे ते पावत्या तुम्हाला देण्यात आल्या नाही, परंतु ज्या पावत्या संपल्या होत्या पुन्हा त्याला रिन्युअल करण्यासाठी मी आता पुन्हा टाकल्या. आता 350 पावत्याचा आपण झालेला आहे. याच्यामध्ये आनंदाची बाब येते की ज्या पद्धतीने आमचा हेतू जे होता, सर्व नेते मंडळाला मी सांगतो की ज्या पद्धतीने आमचा हेतू असा होता की आपण पुणे भाग्य संघटनामध्ये एक बाई 4 ठिकाणी जर काम करत असेल तर तिला 1500 रुपये 1000 रुपयाच्या घराचे भेटतं, 4000 रुपयामध्ये त्या महिलाचं भागणार नाही. म्हणून आम्ही राज्य शासनाकडे तत्कालीन राज्य शासन, मला तहसील मुश्रीफच्या कामगार मंत्री होते आणि त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला आणि त्या काळामध्ये 3000 रुपयाचं फंड, 3000 रुपयाचं फंड त्यावेळेस शासनाकडे होतं आणि आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही हा विषय जो मांडलेला आहे हा महाराष्ट्रातला एकदम चांगला विषय आहे. कारण एक बाई 4 ठिकाणी काम केलं, 4000 रुपये मिळतात, तिचं त्या पद्धतीने भागत नाही. ज्या पद्धतीने बांधकाम व्यवसायाला किंवा अजून वेगवेगळ्या ज्याची नोंदणी आहे त्याला शासनाकडून वेगवेगळे अनुदान किंवा काही भेटले जातात, याचा प्रश्न आम्ही उपरा सर्व 18 पगड जातीचं छत्तीसगड तुम्हाला माहिती आहे, गणेशजी वरेकर तुम्हाला पण माहिती, भाऊ तुम्हाला पण माहिती. ज्या जाती महाराष्ट्रात नाहीत तेवढ्या पेठेमध्ये जाती आहेत. 18 पगड जात हा पेडबीडचा आहे आणि पेडबीड कृती समितीच्या माध्यमातून केल्याचं वर्णन किशोरजी ते 2 मिनिटात मी सांगतो. 1989च्या महापुरामध्ये ते यशवंत उद्यान वाहून गेलं होतं.
ज्यावेळेस 2005 मध्ये मी नगरसेवक झालो, राणा चव्हाण रणजित भाऊ होते त्यावेळेस अनेक या ठिकाणचे नगरसेवक होते. त्या माध्यमातून या ठिकाणी 1989च्या महापुरात वाहून गेलेलं उद्यान सातत्याने आणि पूर्ण आमच्या पेडबीड करतात गणेशजी मुद्रा आणि सीए जाधव साहेब यावर तुमचं स्वागत या ठिकाणी पेडबीड करते समितीच्या वतीने स्वागत करतो की आपण पेडबीडसाठी आणि शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग पेडबीडच्या वतीनं आम्ही वेगवेगळे या सेवादल मैदानामध्ये आठवडी बाजार भरायचा. त्यासाठी आमचे अध्यक्ष बाळभूषण क्षीरसागर यांच्या माध्यमातून मी वत्याचं केलं. वते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. खंडेश्वरच्या ठिकाणी स्टेडियमचा प्रस्ताव मी दिला, तो त्या काळात झाला. पेडबीडमध्ये सुसज्ज असं स्त्री रुग्णालय झालं पाहिजे म्हणून ही मागणी आम्ही सातत्यानं मागणी केली. ती सुद्धा मंजूर झाली. पण या ठिकाणी पेडबीडमध्ये आम्हाला जागा घातल्यामुळं ती पलीकडच्या रस्त्यात गेली. अनेक उपक्रम कोरोना काळात आम्ही केले. अन्नछत्र कंकाचोर या ठिकाणचं दैवत, त्या ठिकाणचं गाळ काढण्याचा कार्यक्रम पेडबीड समितीच्या वतीने करण्यात आला. आणि या माध्यमातून एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की या ज्या महिला समोर बसतात माझ्या भगिनी, तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळामध्ये तुमची नोंदणी आम्ही केलेली आहे. आज घरेलू कामगार मंडळाकडे काही लोकांचा तुकड आहे. कारण 1 वर्ष झालं मी सातत्याने प्रयत्न करतोय. 900 लोकांचे मी फॉर्म दिले होते. त्यातून 400 ते 500 महिलांचे ते झालेलं आहे. पण त्यांच्याकडं लोक नसल्यामुळे महाचंड आहे किंवा आता अत्याचार लागेल त्या पद्धतीने उर्वरित महिलांचं या ठिकाणी बाकीचे जे आपण नोंदणी ते प्रमाणपत्र किंवा त्याच्या पावत्या तुम्हाला दिल्या जातील. या माध्यमातून एक आनंदाची बाब तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र शासन जिआरए काढला झालेला आहे की घरेलू भांडीचा 22 फेब्रुवारी 2024 महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी खडसे, एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार या सरकारच्या माध्यमातून हे काढण्यात आलं. तो जिआर 22 फेब्रुवारी 2024 झाला आणि पुरवठा आदेश 4/3/2024 देण्यात आला. 5 तारखेला तुला जिआर माझ्या हातामध्ये आहे. त्याच्यामध्ये ज्या लोकांनी नोंदणी केलेल्या आहे त्या महिलांना आदेश देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे, ताकच्या वाट्या 8 पाण्याच्या ग्लासच्या पातळे झाकणासह 12 इंच, पातळे झाकणासह 13 इंच, पातळे 14 इंच, मोठा चमचा 1, मोठा चमचा वरण भात साठी 1, पाण्याचा जग 2 लिटर 1, मसाला डबा 7 नगाचा 1, डबा झाकणासह 14 इंच 1, डबा झाकणासह 16 इंच 1, डबा झाकणं 18 इंच 1, परात 1, प्रेशर कुकर 5 लिटर 1 नग, कढई स्टीलची 1 आणि स्टील टाकी झाकण्यासह 1. अशा आपल्याला 30 वस्तू मिळणार आहेत. आज मी कामगार कल्याणचे जे महामंडळाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी बोललो. महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू झालेली आहे. पण त्यांनी मला सांगितलं आता त्यांचे अधिकारी काशी साहेबांनी रवाई साहेब आले होते, ते मला भेटून गेले. पण कार्यक्रम उशीर असल्यामुळे कलेक्टर ऑफिसचे मिटिंग असल्यामुळे ते या ठिकाणून तिथे गेलेलं आहे. त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आणि आपण नोंदणी केल्यानंतर आपला फायदा काय होईल त्यांनी या ठिकाणी सांगितलं. त्यांनी सांगितलं की सॉफ्टवेअर आता महाराष्ट्रामध्ये तयार नाही. मी त्याला सांगितलं अमरावती
आणि जिंतूरमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे. त्या ठिकाणी वाटण्यामध्ये बरीच गडबड झाली. नुसतो कार्यक्रम झाला. हो म्हणजे त्याला नुसतो कार्यक्रम. पण त्यांनी सांगितलं की सॉफ्टवेअर नसल्यामुळं हे येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये सॉफ्टवेअर येईल. त्या माध्यमातून आम्ही ज्याच्या नोंदणी झालेल्या आहेत त्याला फोन लावून आणि त्या महिलाला बोलून बायोमेट्रिक समाज तुमचे फोटो घेतले जातील, तुमच्या सह्या लागतील. तुम्ही ज्या पद्धतीने ते अटक बोलून घ्यायचे, एकही उपाय त्यांना द्यायचा नाही. कृपया ते 500 रुपये मागतील, 300 रुपये मागतील, 1 रुपया द्यायची गरज नाही. दुसरा एक GR या ठिकाणी माझं आहे. 31 डिसेंबर 2024 या ठिकाणी आमचे आमच्यासाठी वही बसल्यात सत्कार वही या ठिकाणी आहेत. तुमचे सुद्धा नावं 55 वर्ष ज्या महिलेचे झालेले आहेत त्याला 10,000 रुपये शासनाच्या वतीने मिळणार आहे. गेल्या वर्षी आपण ज्या नोंदणी केल्या होत्या त्याच्यामध्ये 19 महिलाला 55 वर्षाच्या महिलाला ते 10,000चा लाभ आपल्या पेट मिळकती समितीच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि उर्वरित ज्या महिला 55 वर्षाच्या वर 31 डिसेंबर 2024 जे असतील त्यांना 10,000 रुपये शासन तुमच्या अकाउंटमध्ये टाकणार आहे. या पद्धतीने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या माध्यमातून पेटवीड विकास कृती समितीच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. असेच आशीर्वाद आपले असावेत एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला भगिनींनो, आपले काही प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी आपल्या हातामध्ये सत्ता असावी लागते. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, आपल्याला आपले हक्क आणि अधिकार जर मिळवायचे असतील तर आपल्याला त्या संसदेमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि अमृतकाकडे सुद्धा तेच केलं आहे. नगरसेवक असताना वार्डाचा कोणताही न विचार करता ही स्कीम राबवलेली आहे. या ठिकाणी बसलेल्या महिला या पेठबीड शहरातल्या आहेत, त्या कोणत्या विशिष्ट वार्डातल्या नाही. एवढं मोठं हा विद्यार्थी यानंतर बीड नगर परिषदेचे माजी च्या माध्यमातून घरेलू कामगारांना प्रमाणपत्र वाटपाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विचारपीठावरचे मान्यवर, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीताताई चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेशजी वरेकर, ज्येष्ठ नगरसेवक आमचे मित्र विष्णुभाई वाघमारे, CA जाधव साहेब, आमचे मित्र दिनेशजी मुंदडा, शफीक भाऊ, संगीताताई वाघमारे, किशोरजी जगताप, सम्राटदादा चव्हाण, सतपालजी लाहोर, संजयजी महाद्वार, गोरखजी सिंगन, अमोल भैया पौड़, विलासजी जोगदन, बाळासाहेब जोगदन, गौतम कांबळे, विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी, आताच प्रस्ताविकामध्ये काकांनी संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे की कशा प्रकारे घरेलू महिलांच्या अडचणी असायच्या, या महिलांकडे बघण्याचा
या महिलाकडं, जे कामगार महिलाकडं आजपर्यंत कुणीच एवढं मायाने पाहिलं नाही, ते काकाने पाहिले. खरोखर कौतुकाची बाब आहे. याच्यासाठी काकासाठी आपण टाळ्या वाजवल्या. ती खरोखर किती अडचणी असतात. एक फॉर्म जर आपल्याला नोंदणी करायचा असेल तर अनेक अडचणीला आपल्याला सामोरे जावं लागतं. त्यातली त्यात ही गैरसोय न घेता तुमची नोंदणी काकाने केली आणि ग्रह उपयोगी वस्तू सुद्धा त्या नोंदणी सोबत आपल्याला मिळत आहे. म्हणजे केवढा मोठा काम काकाने या माध्यमातून उभारलेले, खरोखर एक फार कौतुकाची गोष्ट आहे. या बीड शहरामध्ये असा एक बी कार्यकर्ता नसेल किंवा एक बी जो गरजू व्यक्ती नसेल की त्याला काकाने मदत केलेली नाही. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारं व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या सुखादुखाला धावून जाणारं व्यक्तिमत्व. खरोखर या व्यक्तिमत्वाला तर आमचे अध्यक्ष साहेब, कागदे साहेब हमेशा म्हणतात की एवढं आपण तुम्ही लोकांसाठी झटता, या पेडबीडच्या लोकांसाठी एवढं तुम्ही काम करता, प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये आपण सहभागी होता. मग तुमची सर्व नेत्यामध्ये, सर्व पक्षामध्ये तुमची एवढी ओळख आहे, एवढी तुमची या समाजामध्ये ओळख आहे, मग तुम्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक का लढवत नाही? त्यामुळे शक्तीभाऊ आहेत, या ठिकाणी गणेशजी वरेकर आहेत, जाधव साहेब आहेत, आमचे विष्णुभाई आहेत, सर्वच नेते मंडळी आहेत. या सर्व नेते मंडळींनी जर मनावर घेतलं तर निश्चितपणाने काकासारखं व्यक्तिमत्व बीडचा नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या सर्वसामान्य असणारे जर लोकांच्या सुखादुखामध्ये जर सहभागी होत असतील तर त्यांना जर आपण दिलं तर किती आपले प्रश्न सुटतील याची सुद्धा आपण कल्पना करणं आवश्यक आहे. त्यांनी अनेक प्रश्न सोडले. मग कोविडच्या काळामध्ये प्रत्येकाने घरपोच डबा देण्याचं काम केलं. बीड कृती समितीच्या माध्यमातून उद्यानाचा प्रश्न असेल, स्टेडियमचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न काकांनी सोडवले. त्यामुळं काकांचं जेवढं पाहावं तेवढं कौतुक हे फार कमी होईल. काकांना जर आपल्याला कौतुकच करायचं असेल तर काकासारखं व्यक्तिमत्व निश्चितपणाने नगरपालिकेत गेलं पाहिजे. एवढीच या काकाला या घरेलू कामगारांच्या प्रमाणपत्र वाटपाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा जो आमच्या माता भगिनीचा जो कार्यक्रम घेतलाय हा खरोखर एक चांगला उपक्रम आपण घेतलाय. त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या साक्षीने हा स्वागत समारोह संपन्न होत आहे. वतीनं विशेषतः या कृती समितीचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे लाडके मित्र आदरणीय अमृत काका सारडा यांच्या वतीनं घरेलू कामगार ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांना मंजुरी पत्राचे वाटप या सर्व मान्यवरांच्या उपस्थित पार पडणार आहे. आज या कार्यक्रमास उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कारण महिलांचा कार्यक्रम आहे तर आमची मोठी बहीण या ठिकाणी अध्यक्ष झाली पाहिजे. या महिला आयोगाच्या अध्यक्षा आदरणीय संगीताताई चव्हाण, संगीताताई वाघमारे, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माझे मित्र गणेशजी वरेकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठी क्रांती मोर्चाचे माझे सहकारी मित्र आदरणीय CA, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र, या ठिकाणी अमृत काकाचा आभार व्यक्त करतो की ज्याचा वाली कोणी नाही. जसं राजभाऊनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी म्हणजे सुखादुखाच्या काळात जर कुणाची मदत होत असेल किंवा कोणी एक व्यक्ती या ठिकाणी उभा राहत असेल तर त्याचं नाव अमृत काका आहे. परंतु मला आज एक या ठिकाणी मनात एक रुकरुक आहे, खंत आहे, कारण या ठिकाणी एक वास कमी आहे, पेडबीडचा एक वास कमी आहे ज्याचं नाव आहे रणजित भाऊ चव्हाण. आज ते या जगात नाही आहे परंतु त्याचा वसा आणि वारसा माझा मित्र राणा चव्हाण या ठिकाणी पुढे नेतोय.
पेडबीडमध्ये या सर्व लोकांनी मिळून जेवढं शक्य होईल तेवढं लोकांसाठी मदतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे. राजूभाई तुम्ही सांगितलं की अमृत काकांनी पुढे यायला पाहिजे आणि त्यांनी मोठं व्हायला पाहिजे. एवढ्या बहिणीचा आशीर्वाद असल्यावर काका निश्चितच या ठिकाणी मोठं होणार. कारण ज्यांनी माता भगिनींची, ज्यांनी माताची सेवा केली, ज्यांनी बहिणीची सेवा केली किंवा मदत केली, त्या भावाला कधी या जगात काही कमी पडणार नाही. आणि निश्चितच अमृत काका तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकून यांची नोंदणी केली आणि नोंदणी न करता पुढील ज्या काही योजना आहेत ज्या सरकारकडून या ठिकाणी देण्यात येतात, परंतु जर कोणी माणूस जर खंबीर असला, मदत करणारा असला, तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो की ती योजना लोकांपर्यंत जायला उशीर लागत नाही. आणि आपण या ठिकाणी समोर आलात, माता भगिनींची मदत केली. निश्चितच आपला पिंड समाजसेवेचा आहे काका. आणि जसं राजूबाईंनी सांगितलं की आपण नगराध्यक्ष व्हायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे, पण त्यांचं क्षीरसागरावर इतकं प्रेम आहे राजभाऊ की ते सोडतच नाही. आता सगळे क्षीरसागर आले त्याच्यात आणि क्षीरसागर काही त्यांना पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे आमचं एक मार्ग त्यांच्यासाठी कोण आहे, आम्ही कुठं ना कुठं त्यांना बसतो. बरोबर आहे का? सुरेश साळुंखे साहेब आपण अतिशय मंत्रमुग्ध या ठिकाणी सूत्रसंचलन केलं, त्यांच्या कार्याची वाह केली आणि निश्चितच असा माणूस पुढे आला पाहिजे, एखाद्या चांगल्या पदावर बसला पाहिजे, संविधानिक पदावर बसला पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी ज्या काही शासनाच्या योजना आहेत, जे काही शासकीय कामे आहेत ते करायला अडचण येणार नाही. कारण हे जेवढे काम आहेत तेवढे मोठ्या लोकांचे, आमदाराचे, नगराध्यक्षाचे आहेत, पण ते नसतील करत म्हणून आमचा आम आदमी करतो. हे लोक करत नाहीत म्हणून अमृत काका करते, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. बरोबर आहे का ताई? मोठ्या माणसाने तुमच्याकडे बघितलं नसेल, पण अमृत काका हा सर्वसामान्यांचा नेता आहे, सर्वसामान्यांचा भाऊ आहे. त्याच्यामुळे त्यांनी तुमची या ठिकाणी कामे केली. निश्चितच येणाऱ्या काळात ईश्वर त्यांना आणखी बळ देऊ आणि त्यांच्या हाताने असंच समाजकार्य होत राहो अशी या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व पेडबीड शहर विकास कृती समितीचे जेवढे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, जेवढे पदाधिकारी आहेत, त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. लग्नाला यावर का त्यांचा हात खिशामध्ये गेलाच म्हणून समजा. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आमच्या पेठेत राहतं. त्याच्यामुळे आमचा पेडबीड हा अतिशय श्रीमंत आहे, वैभव संपन्न आहे. बरं फॉर्म भरताना कुठं चुकलाय का? एखादी महिला जर सही करायची जर चुकली असेल तर त्यांनी परत इंडिव्हिज्युअल त्या बाईला फोन केलाय की ताई तुमचं की सही चुकलेली आहे, लवकर परत या. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये बोलताना सांगितलं की काकाचं काम पेडबीडसाठी किती मोठं आहे. सातत्याने मी सुद्धा मागच्या 10 वर्षापासून पाहतो, वेगवेगळ्या माध्यमातून काका गरीब लोकांची असेल, व्यापाऱ्यांची असेल, वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत असतात. कोविडच्या काळात असेल त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि आजचं जे काम त्यांचं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. या ठिकाणी शफी भाऊनी सांगितलं, राजू भाऊ सांगितलं की त्यांना एवढ्यावर न थांबता कुठल्या तरी मोठ्या सभागृहात पाठवलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही सभागृहात जाणार नाही, जिथं नियम तयार होतात, जिथं न्याय भेटू शकतो तिथं जाणार नाही, तोपर्यंत आपल्या गरजूवंत लोकांना, आपल्या गरजूवंत समाजाला न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळं काकाला नक्कीच सभागृहात तर पाठवलंच पाहिजे, नगराध्यक्ष म्हणून पाठवलंच पाहिजे. परंतु शफीक भाऊ नुसतं म्हणून चालणार नाही, त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन एक आघाडी केली पाहिजे आणि सगळ्यांनी एकमताने ठरवलं पाहिजे की काकांना त्या ठिकाणी उच्च सभागृहात पाठवण्यासाठी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी पाठवावं. अनेक वर्षापासून काकांबरोबर मी व्यावसायिक याच्यात काम करतो. जिल्हा जिनिंग असोसिएशन असेल त्याच्यामध्ये जे अध्यक्ष मी सचिव आहे, त्यांचं काम सातत्याने पाहत असतो. कुणाचाही अडचणी असतील त्याला ते धावत येतात, पळत येतात आणि लगेच त्याचं काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न सातत्याने ते करत असतात. अशा प्रकारे काकाच्या या कामात मी खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो काकाचं आणि थांबतो. धन्यवाद. शहर विकास कृती समितीच्या वतीने जो आज हा कार्यक्रम आयोजित केला, असे आमचे काका मित्र म्हणतात नाही, म्हणजे लहानपणापासून काका मला ओळखत आहे, तेव्हा आमचे काका तुम्ही जो आज व व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय आहेत,
आता तुम्ही जो आज हा कार्यक्रम घेतला, इतका अतिशय सुंदर कार्यक्रम आहे हा. जे इथून माझा अध्यक्ष होऊन गेले त्यांना सुद्धा हा कार्यक्रम घेता आला नाही. कारण की आता आमचे मित्र राजू भाई म्हणले, शफीक भाऊ बोलले, जर काका तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला काही डिसिजन पण घ्यावं लागेल. तुम्ही जर काही डिसिजन घेतले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा तुमच्या कधी पण पाठीमागे उभा राहील. ज्या तुम्हाला कामामध्ये त्या माता माऊलीच्या कामासाठी अडचण येईल तिथे शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गट हा खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभा राहील. तुम्ही फक्त आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी कधी पण धावून येऊ. अतिशय हा सुंदर कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला मी परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर पेटता अंगार आहे, स्त्री म्हणजे राख नाही तर पेटता अंगार आहे. सर्वप्रथम आई जगदंबेला वंदन. जगाला शांतीचा आणि मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, 33 कोटी देवाच्या चमत्काराने जे साध्य झालं नाही ते आपल्या पराक्रमाने संस्काराने साध्य करणाऱ्या राजमाता राजकुमाता आई जिजाऊ, सह्याद्रीच्या साई कड्यावर स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा देश धर्मग्रंथावर चालत नसून हा देश संविधानावर चालतो असे ठणकावून सांगणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा देश कुणाच्या बापाचा नसून कामकरी कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे असे ठणकावून सांगणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या कवडाच्या माध्यमातून साता समुद्रापार घेऊन जाणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, तानं बाळ पाठीवर बांधून इंग्रजावर तांडव करणारी वीरांगना लक्ष्मीबाई, हजारो वर्षात अज्ञानाच्या अंधकारामध्ये खितपत पडलेल्या लेकीच्या हातात ज्ञानाची लेखणी देऊन प्रकाशमय करणाऱ्या सावित्रीमाई फुले, शेख फातेमाबी, इतिहासालाही गुडघे टेकायला लावणारी वीरांगना राजमाता अहिल्याराणी होळकर, त्यागमूर्ती माता रमाई, या सर्व महामातांना महामानवांना प्रथमतः अभिवादन. आज असंघटित महिला कामगार या ठिकाणी उपस्थित आहेत. या निमित्ताने या मंचावर उपस्थित असलेले या बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा प्रमुख गणेशजी वरेकर, आता ज्यांचं मनोगत आपण ऐकलं असे शफीक भाऊ, ज्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून जो ठसा उमटला आणि त्यांना आपण असं म्हणू की विकासमुख राजा असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी सांगितलं की फक्त काका आपलं हे 25% काम आहे आणि 75% काम म्हणजे अंडरग्राऊंड आहे. अंडरग्राऊंड नाही, त्या भागाला तुम्ही बोलवलंच नाही, त्या वर्गाला तुम्ही बोलवलंच नाही, फक्त तुम्ही 25% महिलांना बोलवलं आणि 25% महिला म्हणजे तुमच्या माता भगिनी ह्या सगळ्या आहेत. आणि फक्त 900 महिला नाही तर ह्या महिलाच्या घरामध्ये कमसे कम 5-5, 6-7 सदस्य असतात. म्हणजे 900 गुणिले तुम्ही करा म्हणजे एवढा वर्ग म्हणजे महिलांचा तुमच्या पाठीशी गंभीर आहे. असे अजातशत्रू विकासाचा महामेरू म्हणायला हरकत नाही. या कार्यक्रमाचे सर्वे अमृत काका सारडा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मंचावर उपस्थित असणारे आमचे मराठा आरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष आमचे बंधू जाधव साहेब असतील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आमचे किशोरभैया जगताप असतील, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आता जोगदेव भाऊ असतील, विष्णू भाऊ असतील, दिनेशजी मोस्के दिनेश भाऊ असतील आणि आदरणीय व्यासपीठ, कारण की सगळेच आता सगळ्यांची नावं घेतली, जास्त वेळ घेणार नाही कारण की आपल्याला या ठिकाणी खूप काही बोलायचं आहे. कारण की काका महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी विशेष अभिनंदन करेन की तुम्ही माझ्या माया बहिणीला या ठिकाणी एकत्र केलं आणि या ठिकाणी तुम्ही त्यांना नोंदणी देऊन जीवित ठेवण्याचं काम तुम्ही केलं. याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने खूप खूप आम्ही आभारी आहोत आणि तुमचं विशेष अभिनंदन. आता शफीक भाऊनी सांगितलं की काका तुम्ही नगराध्यक्ष झाले पाहिजे. आमच्या जाधव साहेबांनी सांगितलं, गणेश वरेकर साहेबांनी सांगितलं की काका तुम्ही नगराध्यक्ष झाला पाहिजे. खरं काम तुम्हाला घटनात्मक पदावर राहून करता येईल. पण काका खूप लोक नगराध्यक्ष झाले, खूप लोक नेते मंडळी खूप मोठी दिली, वचनं दिली, अभिवादनं दिली, आश्वासनं दिली, त्यांना काही करता आलं नाही. ती लोक सत्तेने मोठी आहेत, ती लोक पैशाने
म्हणजे अमृत काका सारखा. काका तुमच्याकडे पैसा आहे, पण पैशाचा माप तुम्ही कधीच दाखवला नाही. आणि तुमच्या दारावरून एकही व्यक्ती बीड जिल्ह्यातील मला तरी वाटत नाही रिकाम्या हाताने परत गेला असेल. ह्याचा खरंच आम्हाला सर्वस्वी अभिमान वाटतो. समाजामध्ये काम करत असताना पदाची गरज नसते, कारण की माणुसकी असायला हवी. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. पेडबीडमध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या जाती आहेत, विविध जाती आहेत, विविध धर्माचे लोक राहतात. आणि काका तुम्ही त्यांच्या सेवेचा जो सेवा करण्याचं दातृत्व तुम्ही घेतलेलं आहे, त्या दातृत्व महिला आयोगाच्या वतीने सलाम करते. काका मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, माझ्या महिलांसाठी कर्मभूमी पर फल के लिए, कर्मभूमी पर फल के लिए शर्म सबको करना पड़ता है, शर्म सबको करना पड़ता है. रब सिर पर लकीरें देता है, रब सिर पर लकीरें देता है. रंग हमको भरना पड़ता है, रंग हमको भरना पड़ता है. टूटने लगे हौसले तो ये याद रखना, टूटने लगे हौसले तो ये याद रखना. बिना मेहनत के तब तो ताज नहीं मिलते, बिना मेहनत के तब तो ताज नहीं मिलते. ढूंढ लेते हैं अंधेरे में मंजिल अपनी अपनी, ढूंढ लेते हैं अंधेरे में मंजिल अपनी अपनी. क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. कारण की काका ज्या माझ्या कर्तृत्ववान महिला आहेत, धुणं भांडी करतात, प्रत्येकाच्या घरामध्ये जातात. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जात असताना जेव्हा ती बाई काम करून घरी येते, तिचा नवरा व्यसनाधीन झाला असतो, दारू पिलेला असतो, तेव्हा तिला प्रचंड मोठा प्रश्न पडतो की माझं घरदार मी कसं भागवलं पाहिजे, माझा संसार मी कसा केला पाहिजे. आणि त्या पेताड नवऱ्याला, व्यसनाधीन नवऱ्याला याची जाणीव नसते की माझी माता, माझी पत्नी ही दर कामासाठी भटकत असते. 400-500 रुपये एका घरावर कमवते आणि महिन्याला कमवून ज्या आपल्या अपत्याला खाऊ घालते, ती वेदना, ती ओरड, ती माता बहिणी कुणाला सांगेल. हा प्रश्न तिच्या समोर जेव्हा पडतो आणि तेव्हा अचानकच तुमच्यासारखा हात समोर येतो आणि हा हात एक भाऊ म्हणून, एक बाप म्हणून या माता भगिनीच्या पाठीमागे उभा टाकतो, तेव्हा खरंच आधार मिळतो काका. आणि हा आधार तुम्ही माझ्या ह्या माया बहिणींना दिला. कारण की महाराष्ट्र राज्यामध्ये काम करत असताना, तांडावरती शहर जिल्हे फिरत असताना अनेक महिला बघितल्या, अनेक महिलांचे हंकार पाहिले, वेदना पाहिल्या. पण पाहत असताना असं वाटलं की खरंच ह्या महिलांना आम्ही आधार दिला पाहिजे. कारण की आपण 8 मार्चचा आताच माझ्या भावांनी उल्लेख केला. 8 मार्च महिला दिन, महिला दिन, महिला दिन. काका फक्त 8 मार्च म्हणजे महिला दिन नव्हे. 8 मार्च दिवशी माझे हे बंधू, हे माझे बांधव, माझे वडीलधारी माणसं आम्हाला शुभेच्छा देतात. ताई महिला दिनाच्या शुभेच्छा, ताई महिला दिनाच्या शुभेच्छा. परंतु काका 8 मार्चला शुभेच्छा दिलात, पण 365 दिवसाचं काय, किंवा 9 तारखेपासून नंतरचा दिवस चालू होणार आहे त्याचं काय, हा प्रश्न. कारण की 8 मार्च दिवशी जेव्हा शुभेच्छा तुम्ही देता, जेव्हा महिलांचं अभिनंदन करता, ते तुम्ही 8 मार्चच्या दिवशी नाही तर 365 दिवस तुम्ही त्यांना अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने हा महिला दिवस होईल. शोकांती का वाटते काका कधी कधी जेव्हा माझ्या माता भगिनीचे प्रश्न जर आपण पाहिले, हे प्रश्न फक्त तुम्ही एक प्रश्न घेतला, ते पण बहुली कामगारांचा. अनेक असे प्रश्न आहेत महिलांचे की जेणेकरून की महिलांना म्हणजे प्रश्न ऐकण्यासाठी कुणी हात भेटत नाही. खऱ्या अर्थाने नगरपालिकेची पूर्ण जबाबदारी असते. नगराध्यक्ष म्हणून आपण ज्यांना निवडून देतो त्यांची ही जिम्मेदारी असते, नगरसेवकांची जिम्मेदारी असते. आपण आपल्या वार्डामध्ये, आपल्या नगरपालिकेमध्ये काय केलं पाहिजे, काय विकास केला पाहिजे. परंतु काका जेव्हा तुमच्या विकासाचा आराखडा वाचला जातो, तेव्हा खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जे कोणी नगराध्यक्ष असतील किंवा जे कोणी असतील त्यांना खरंच लाभ वाटेल असा हा विकासाचा आराखडा या ठिकाणी काका खरंच कामाच्या माध्यमातून मागे पाहतो. खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी मी सांगणार नाही तुम्ही कोणत्या पदाची लालच केली नाही, परंतु ती पदे तुम्हाला भेटत गेली, तुम्हाला माणसं मिळत गेली. कारण की मी आता सांगितलं की तुम्ही माणसावर प्रेम केलं, पैशावर प्रेम केलं नाही, आणि ही माणसं तुम्ही जोडत गेला. आणि खरंच काका या ठिकाणी बीडची जनता, आता सांगितलं पेट बीड पुरतं तुमचं मर्यादित काम नाहीये. माझ्यासारखी तंड्यावरची मुलगी जेव्हा बीडमध्ये येते, ज्यावेळेस तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंददादा होते, त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केले. आज आमचे गणेशजी वडेकर, उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्यासोबत मी काम करत असते. पण काम करत असताना आपलं काम हे महत्वाचं असतं, जात महत्वाची नसते किंवा काही महत्वाचं नसतं. आपण जेव्हा काम करू आणि कामाने जेव्हा आपण उत्तर देऊ, तेव्हा तांड्यावरची पोरगी सुद्धा महाराष्ट्राचे महिला जर जाऊ शकते तर माझ्या माता भगिनी का नाही. तर काका हे सांगायचं होते, शेवटाचं
मूळ उद्देश होता गणेश उत्सवाचा, तो मूळ उद्देश तुम्ही सामान्याच्या लक्षात आणून देणं आणि ते प्रबोधन करणं हे तुम्हाला जमलं का परत कुणाला जमलं नाही. कारण की सांगत असताना तुमचं यशवंत उद्यान असेल, तिथे सोयीयुक्त काम आपण केलं. श्री क्षेत्र कंकाळेश्वर मंदिराचा परिसर असेल, त्या कुंडातील आपण घाण काढला. कोरोनाच्या काळात वेगवेगळी शहरामध्ये मानव सेवा म्हणून आपण मानव म्हणजे देवदूत बनला असं म्हणायला हरकत नाही. ऑक्सिजन सेवा असेल, डबे असतील, टिफिन असतील. काका तुम्ही कोरोनाची कसली चिंता न करता आपली स्वतंत्र यंत्रणा तयार करू त्याची सेवा करण्याचं काम आपण केलं. या ठिकाणी सर्वसामान्य सर्व समान सर्व क्रांती लोकांना सहकार्याची भावना आपण दिली. या ठिकाणी जाती धर्माचा विचार न करता सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन एक प्रचंड म्हणजे काम तुम्ही या ठिकाणी करत आलेलं आहे. या कामांना खरंच बोलावं तेवढं कमी आहे. 6 ठिकाणी पाणी स्टँड पोस्ट करून चमनमध्ये स्वतंत्र पाणी पुरवठा केला. रस्त्याच्या कडेचे सिमेंटचे कठडे व झाडे यांना कलरचं काम केलं. आणि ज्या माता भगिनी भाजीपाला घेऊन येतात, जे लोक भाजीपाला घेऊन ज्यांना बसायला जागा मिळत नाही, त्या बाजारामध्ये, त्या मार्केटमध्ये, त्या भाजी मंडीमध्ये तिथे तुम्ही ओटे तयार करून दिले. एवढं प्रचंड मोठं काम आपण आपल्या माध्यमातून करतायत, आपल्या टीम सोबत करतायत. खरंच त्याचं कौतुक आम्हाला वाटतं काका. या ठिकाणी येणाऱ्या बालगोपाल युवक वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांना बसण्याची सोय म्हणजे सर्वांगीण विकास करायला पाहिजे. तिथल्या सत्ताधाऱ्यांनी तो कधी केला नाही, तो आपण केला. म्हणून काका खरंच या ठिकाणी मी सांगेन, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे मी महिला आयोगाची सदस्य जरी असली तरी मला पक्षाने मोठा केलेला आहे, मला उद्धव साहेबांनी मोठा केलेला आहे. खरंच आमचा गट, आमचा शिवसेना ही तुमच्या पाठीशी उभा टाकणार काका. आणि खरंच नगराध्यक्ष जर आपण त्याच्यासाठी तयार असताल तर नक्कीच आम्ही सगळेजण आपल्या सोबत ठाम उभा टाकू आणि खरंच आपल्याला नगराध्यक्ष आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी बोलत असताना रक्तदान शिबिर असतील, या ठिकाणी काम करत असताना शौचालय असतील, स्वच्छ करण्याचं काम असेल. काका मला दुसरं एक सांगायचं तुम्हाला, आम्ही तर सांगतोय कारण की नगरपालिकेला आम्ही निवेदन दिले, गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी तुम्ही शौचालय करा. तुम्ही या ठिकाणी महिलांना जर कुठे गेल्या, बाजारात गेल्या, बस स्टँडला गेल्या, गर्दीच्या ठिकाणी गेल्या, त्या ठिकाणी महिलांना जर एमर्जन्सी आली, जर कुठे बसायचं म्हटलं तर जागा नाही. आपण म्हणतो की 12 डझन आमदारांचा खासदारांचा हा जिल्हा आहे. खरंच लाज वाटते असं सांगायला, कारण की आमच्या माता भगिनीसाठी बीड जिल्ह्यामध्ये एकही बाथरूम, एकही कुठेही सुविधा नाही. ही पण आपण केली पाहिजे. कारण की महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या वतीने आम्ही बरीच निवेदन दिली. आता 4-5 दिवसांच्या नंतर आम्ही काही माता भगिनींना, काही संघटनांना घेऊन त्या आमदार ताईंना आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ताईंनी काही मनावर घेतलं नाही. परंतु महिला आयोग थोडं बाजूला सारून मला शिवसेनेच्या शाहीला त्या ठिकाणी जावं लागेल आणि माझ्या माता भगिनींना ते काम आम्ही लवकरात लवकर काका तुमच्या सुद्धा माध्यमातून आम्ही करून देऊ. हे आदिवचन मी आधी करेल तुम्हाला देते. काका एवढं आपलं काम त्या लोकांच्या जनतेपर्यंत आपण केले. दुसरी एक अशी गोष्ट मला सांगायची आहे की भारतीय संविधानाचा आपण जेव्हा विचार करू, माझ्या माता भगिनीवर म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून अनेक अशा समस्या त्यांना आहेत, छेडछाडीचे प्रश्न आहेत. कोणत्या महिलांना कौटुंबिक म्हणजे सासू सुनाचे भांडणं असतील, कोणाच्या मुली सोडून दिले असतील, अशा महिलांसाठी आम्ही सोमवारपासून म्हणजे या ठिकाणी मला सांगायचे काही सगळ्या महिला आलेले ज्यांना काही कौटुंबिक हिंसाचार असेल, काही समस्या असतील, काही त्यांना मुलाबाळाचे प्रश्न असतील आणि काही तहसीलचे कामं असतील, कलेक्टर ऑफिसचे काही कामं असतील किंवा नगरपालिकेचे काही कामं असतील, तर या ठिकाणी महिला दरबार ज्याला आपण म्हणतो ते आम्ही घेत आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आम्ही दर सोमवारी महिला दरबार बीड जिल्ह्याच्या महिलांसाठी आणि शहराच्या महिलांसाठी घेत आहोत. ज्या महिलांच्या काही अडीअडचणी असतील, काही समस्या असतील, तर ते आपल्या स्टेडियमचं जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेशजी वरेकर त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण महिला आयोगाच्या वतीने हा जनता दरबार म्हणजे महिला दरबार घेत आहोत. त्या ठिकाणी कुणी माझी माता भगिनी किरकोळ पासून किती मोठी अडचण घेऊन येत असेल तर तात्काळ तिची अडचण सोडवण्याचं काम जिल्हाधिकारी असेल, तालुका तहसीलदार असतील, बीडीओ असेल, कुणीही अधिकारी असतील त्यांच्याकडून तात्काळ करून घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. फक्त आम्ही बोलत नाही आणि बोलण्याचं अभिवादन आम्ही कधी देतच नाही, आश्वासन आम्हाला देण्याचं माहितच नाहीये, परंतु जे बोलले तेच करणार आणि कोणत्याही महिला भगिनींना कसली अडचण येऊ देणार नाही. आणि काका त्या दरबारामध्ये तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित असाल असं अभिवादन मी या माया बहिणींना देते, कारण की ह्या अडचणी तुम्ही सोडून घेतात आणि खरंच त्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी उपलब्ध असणार तर सर्वांनी आपल्या महिलांचा विकास त्या ठिकाणी करता येईल. आणि ज्या ठिकाणी महिलांना सन्मान दिला जातो, ज्या ठिकाणी महिलांचा मान राखला जातो, खऱ्या अर्थानं तो माणूस खूप मोठा असतो. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान केला. जिजाऊच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्मले
आपला जो पाल्य असेल, आपला जे मुलगी असेल, मुलगा असेल, त्यांना छत्रपतीसारखे आपण संस्कार दिले पाहिजे. आणि खरे छत्रपती, खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राला घडवण्याची गरज आहे आणि ती घडवतात अशी मी अपेक्षा करते. आणि काका, मला तुम्ही इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली आणि माझ्याकडे तुम्ही अध्यक्षपद दिलं, त्याबद्दल मी तुमच्या ऋणात राहील. आणि माझ्या माता भगिनींनी या ठिकाणी आल्या आणि महिला एक सदस्य म्हणून मी तुमच्या प्रत्येक गोष्टीत पाठीशी राहील असं मी या ठिकाणी शब्द देते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. या भगिनी अर्थात ज्यांना ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या वतीनं आपला या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. ह्या महिला इकडल्या विनंती करतो की आतापर्यंतच्या सर्व कार्यक्रमात तुम्ही टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. आपल्या काकाचा सत्कार होताना आपण उभा राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण की ते सदैव आपल्या पाठीशी उभे असतात. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. यानंतर काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रमाणपत्र वाटण्यात येणार आहे. आशाताई सुनील परदेशी आल्यात का? एक तर हात वर करा म्हणजे मला कळेल की आल्यात म्हणून. आशाताई सुनील परदेशी याताई लवकर प्लीज. अश्विनी अमोल शिंगारे, काका काकाल थोडं घे ना. पल्लवी धर्मराजजी भोगळे ज्यांना प्रमाणपत्र मिळालेले ना ते 2 मिनिटं पाठीमागे थांबा, आपल्याला ग्रुप फोटो काढायचा प्लीज. यानंतर संगीता विश्वनाथजी सोनटक्के, सरला विष्णू बनसोडे, सरला विष्णू बनसोडे, चला पवारताई थांबा, थोडंसं इकडे थांबा. काका एक मिनिट. ओके झालं का? ओके. आजच्या कार्यक्रमासाठी मी सन्माननीय श्री शफीक भाऊ, दिनेश मुंदडा, संगीताताई चव्हाण आणि वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही म्हणता ताई बोलल्या आणि नंबर विसरून गेल्या, तर हे महिला दरबार कुठे भरणार आहे? तर स्टेडियम मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं शिवसेना कार्यालय आहे, त्या ठिकाणी महिला दरबार घेण्यात येणार आहे. तुमच्या सर्व समस्या छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत ज्या काही असतील त्या आपण त्या ठिकाणी तात्काळ अधिकाऱ्यांना सोडून, पोलीस स्टेशनच्या असतील तर PI असतील, SP असतील, DYSP असतील, त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही तुमच्या तक्रारी असतील त्याचा निपटारा आपण दर सोमवारी घेणार आहोत. तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. स्टेडियम मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं शिवसेना कार्यालय आहे, तिथे यायचं, मी तिथे असणार आहे. तर कुणाला जर माझा नंबर मोबाईल मध्ये घ्यायचा असेल तर ते घ्या, 8888 मोबाईल मध्ये किंवा पेन असेल तर. परत नंबर विसरेल, काही फोन उचलला नाही असं काही होणार नाही, कारण की मी
महिला भगिनींनो उशीर झालेला आहे. नियोजनाप्रमाणे या ठिकाणी सर्वांना सन्मानपत्र